नमस्कार सर्व सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो. बघा, BLO कामात हलगर्जीपणा केल्यामुळे 11 अंगणवाडी सेविकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण न्यूज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत. व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची असणार आहे. जास्तीत जास्त सेविका ताईपर्यंत, मदतनीस ताईपर्यंत शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा ताईंनो, एज्युकेशन वार्ता या पेपरमध्ये आलेली ही न्यूज आहे. 10 जुलै 2026 रोजी ही न्यूज आली. मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. BLO कामात हलगर्जीपणा केल्यामुळे 11 अंगणवाडी सेविकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते कशा संदर्भात आहेत हे आपण जाणून घेऊया. बघा, हिंगणा आणि कामोठे विधानसभा मतदारसंघातील कामासाठी नेमलेल्या 11 अंगणवाडी सेविकांवर BLO विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. SIR हे निवडणूक आयोगासाठी अत्यंत महत्त्वाचे काम असून ते वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी शासन आणि आयोगावर आहे. नागपूर, बघा, नागपूरमध्ये मतदार याद्या पुनर्निरीक्षणाच्या विशेष संकलन पुनर्परीक्षणासाठी SIR कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी सेविकांना म्हणजे BLO म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मात्र नियुक्त कर्मचाऱ्यांनी ही महत्त्वपूर्ण जबाबदारी चोखपणे पार पाडली नसल्याची बाब समोर आली आणि निवडणूक आयोगाच्या स्पष्ट आदेशानुसार घरोघर जाऊन मतदारांची माहिती घेणे आवश्यक होते. परंतु अनेक BLOनी एकाही मतदाराच्या घरी भेट दिली नाही. यामुळे नोंदणीच्या कामात ठरलेल्या वेळाचा अपव्यय झाल्याचा यंत्रणेच्या लक्षात आले. त्या अनुषंगाने 11 अंगणवाडी सेविकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. हिंगणा आणि कामोठे विधानसभा मतदारसंघातील कामासाठी नेमलेल्या 11 अंगणवाडी सेविकांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल हे करण्यात आलेले आहेत. SIR, बघा, SIRचं काम हे आता सध्या तरी अत्यंत महत्त्वाचं असून ते पूर्ण करण्याची जबाबदारी शासन आणि निवडणूक आयोगावर आहे. नेहमीप्रमाणेच यासाठी शिक्षक आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र यंदा SIR आणि जनगणनेचे काम एकाच वेळी सुरू असल्याने कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार पडलेला आहे. शिक्षक वर्गाने या दुहेरी जबाबदाऱ्याबाबत नाराजी व्यक्त केली असून शाळेतील नियमित शिकवणी सुरू असताना हा अतिरिक्त भार टाळल्याने शिक्षकांना मोठी कसरत करावी लागत आहे. SIRच्या धावपळीत अनेक महिला, BLO नेमलेले शिक्षिका अपघातात जखमी झाल्याच्या घटना देखील समोर आलेल्या आहेत. दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातामध्ये काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे देखील समोर आले आहे. याशिवाय कामाच्या ताणामुळे काहींना हृदयविकाराचा झटका येऊन किंवा इतर कारणांनी जीव गमवावा लागल्याचे वृत्तही समोर आलेले आहेत. बघा, नागपूरसह राज्यातील अनेक भागांमध्ये, पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जनगणना आणि SIRच्या कामात हलगर्जी केल्याप्रकरणी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. काही ठिकाणी 10 ते 14 शिक्षकांविरुद्ध कारवाई झालेली आहेत. शिक्षक संघटनांनी यास विरोध दर्शवला असून मुख्य काम शाळा आणि विद्यार्थ्यांवर केंद्रित ठेवण्याची मागणी केलेली आहे. निवडणूक आयोग आणि शासनाकडून काम पूर्ण करण्यासाठी सातत्याने सूचना दिल्या जात आहेत. SIRमुळे मतदार याद्या अचूक आणि अद्ययावत करण्याचा उद्देश आहे. मात्र कर्मचाऱ्यांवर पडलेला अतिरिक्त भार आणि त्यामुळे होणाऱ्या समस्या याकडे लक्ष देण्याची गरज होत आहे. बघा ताईंनो, एज्युकेशन वार्ता या न्यूज पेपरमध्ये आलेली न्यूज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अंगणवाडी सेविकांसोबत 10 ते 14 शिक्षकांवर देखील कामात हलगर्जीपणा केल्यामुळे कारवाई ही झालेली आहे. हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे ताईंनो. जास्तीत जास्त सेविका ताईपर्यंत, मदतनीस ताईपर्यंत शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.